माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी स्वच्छ गाडगे महाराजांचं स्वच्छतेचं फार मनावर घेऊन काम चालू केलेलं आहे. मुंबई स्वच्छ झाली पाहिजे, महाराष्ट्र स्वच्छ झाला पाहिजे. हे त्यांनी स्वतः जातीने उभे राहून स्वच्छता करत असतात. हे एकदम गंभीरपणे त्यांनी घेतलेलं आहे. त्यांच्या अन्वय म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज इथे जे स्वच्छता करणारे कामगार आहेत ते खरे मुंबईचे आहे. आपण झोपलेलो असतो तेव्हा सकाळी उठून सर्वांचा कचरा घेऊन जातात. आपण कचरा करतो, पण कचरा उचलण्याचं काम कोण करत असेल ती सफाई कामगार करतात. आणि त्यांना मदत करण्यासाठी BMC असतील, वॉर्ड ऑफिसर असतील, त्यांची संपूर्ण टीम असते. त्यांचासुद्धा सत्कार झाला पाहिजे, यांनासुद्धा मान सन्मान मिळाला पाहिजे. आणि तेच खरी मुंबईला क्लीन ठेवायचं काम करतात. म्हणून त्यांचा सत्कार ठेवला. त्यानंतर डीप क्लीनिंग ड्राईव्ह ठेवला आहे. बरेचसे कार्यक्रम आम्ही घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये महारोजगार, तरुणांसाठी महारोजगार मेळावा घेतला आहे. ज्येष्ठ नागरिकांची पिकनिक ठेवलेल्या आहेत. ज्या गंगा भागीरथी महिला आहेत त्यांनासुद्धा साडी चोली खण देऊन त्यांचासुद्धा सत्कार केला. हल्दी कुंकू ठेवलेले आहेत. नंतर महाआरोग्य शिबिर ठेवलेले आहेत. क्रिकेटच्या टुर्नामेंट ठेवलेले आहेत. असे बरेचसे कार्यक्रम साहेबांच्या वाढदिवसाने एक पुरा सप्ताह हा वाढदिवसानंतर वेगवेगळे जनहिताचे कार्यक्रम प्रतिक्रिया दिलेली आहे. फार वाईट घडलेलं आहे. तो आमचा चांगला मित्र आहे, चांगला काम करणार आहे. एखादा कार्यकर्ता घडत असताना, एखादा नगरसेवक घडत असताना त्याला प्रचंड कष्ट करावे लागतात. असा जनप्रतिनिधीवर हल्ला होणं हे फार दुःखद आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना, उपमुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहिणार आहे. आणि जे काही असं घडत चाललेलं आहे अशामुळं ते मला पूर्णपणे त्याचं माहिती नाही. आणि अशा याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मी मागणी. विरोधक कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न विरोधक काय बोलतात त्याला महत्त्व नाही आहे. अशी जी घटना घडली ती गंभीर आहे, त्याच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तसा जर आलेख बघायला गेला आमच्या सरकारमध्ये असणारा आलेख तफावत. आज पण मला 1 वाजता ट्रेननी घरपर्यंत सुरक्षित